मुंबईतल्या विलेपार्ल्यातील नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी स्वतः करून नवा पायंडा घातलाय। 10 मजली नव्या इमारतीत एकूण 21 सदनिका बांधल्यावर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये त्यांनी विक्रीही केली आहे। स्वयंपूर्ण विकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खासगी बँकेकडे न जाता मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने 10 मजली इमारत त्यांनी बांधली। या सभासदांनी 3 घरांची विक्रीही केली। अवघ्या 2.5 वर्षात सोसायटीतल्या सभासदांना आपल्या हक्काचं घर मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो। विशेष म्हणजे पूर्वी 400 चौरस फुटाच्या घरात राहणारे आता 1400 चौरस फुटाच्या घरात राहण्यास जात आहेत। त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपल्या सोसायटीचा स्वयंपुनर्विकास केला आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वयंपुनर्विकास किती फायद्याचा आहे हे यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। तर मुंबईकरांना माझं आपल्या माध्यमातून आवाहन आहे की नंददीपने जी दिशा दाखवली त्या दिशेने आपण सगळ्यांनी स्वयंपुनर्विकासासाठी पुढे या। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन देत आहेत, चालना देत आहेत। घर खूपच चांगलं आहे। मी घर गेले 1.5 वर्ष पार्ल्यात शोधत होते, तर यांचा एक माणूस तोच आमच्या ओळखीचा निघाला। त्याने मला हे फायनल घर दाखवलं आणि जे मिळालं बघायला आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ते घेतलं। और हमने सेल्फ डेवलपमेंट किया है तो ऑलमोस्ट 250% हमें मिला है एक्स्ट्रा एरिया। तो ओवरऑल रेंज देखेंगे तो सेल्फ डेवलपमेंट में ज़्यादा एक्स्ट्रा एरिया आपको मिलता है, प्लस आपको फ्लोर चॉइस आपको मिलती है। डेवलपर के पास अगर रीडेवलपमेंट में आप जाते हो तो आपको बिलो फ्लोर्स मिलेगा। इसके पहले हमारा 400 फुट का एरिया था, जो अभी रीडेवलपमेंट के बाद हमारे पास 1400 फुट एरिया हमको मिला। और ये जो है सेल्फ डेवलपमेंट में उसमें हम किसी पे निर्भर नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।